संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जाज्वल्य आवाज। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना काँग्रेसकडून भावपूर्ण अभिवादन। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या जाज्वल्य शाहिरीने आणि साहित्याने जन आंदोलनाचे बळ देणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर समाजातील वंचितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकनेते होते। अशा या महान विभूतीच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्यांच्या कार्याला भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली। यावेळी काँग्रेस सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील वाटेगावच्या मातीत जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अत्यल्प औपचारिक शिक्षण असूनही आपल्या अनुभवसंपन्न लेखणीतून फकीरा, माकडीचा माळ, राणोजी वायदंडे यासारख्या कालजयी कादंबऱ्या लिहिल्या। ग्रामीण जीवनाचे वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडले। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख आणि शाहीर साबळे यांच्यासह जनजागृती करत महाराष्ट्राच्या लढ्याला त्यांनी नवी ऊर्जा दिली। त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील। कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्याध्यक्ष अनिल मोहिते व सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा जागतिक गौरव अधोरेखित केला। रशियासारख्या देशाने त्यांच्या साहित्याची दखल घेत ती अभ्यासक्रमात समाविष्ट केली असून मॉस्को येथे त्यांचा पुतळाही उभारण्यात आला आहे। ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमास प्रदेश संघटक पैगंबर शेख, प्रतीक्षा काळे, नामदेव पठाडे, मौलाली वंटमोरे, लालसाब तांबोळी, राजेंद्र कांबळे, सुनील भिसे, शैलेंद्र पिराळे, विठ्ठलराव काळे, सुरेश गायकवाड, राजेंद्र ढेरे, श्रीकांत फाकडे, संदीप परीट, सिद्धराया गणाचार्य, आप्पा पाटणकर, प्रथमेश शेटे, उस्मान मखदूम, मुफीद कोळेकर, कुतुबुद्दीन मुजावर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार विश्वास यादव यांनी मानले। अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी। अण्णाभाऊ साठे हे आपल्या सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे त्यांचं जन्मस्थान। तिथून त्यांनी मुंबईला ज्यावेळी कामगार चाळीमध्ये तिथं राहत होते त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या दरम्यान त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपलं जे काही शिक्षण कमी असतानासुद्धा त्यांनी एक फकीरा म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे। त्याच पद्धतीनं त्यांनी जीवनावरती महाराष्ट्राच्या ज्या जडणघडणीमध्ये त्यांनी जे काव्य केलेलं आहे त्या काव्यानं संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र त्यावेळी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी गाजवलेलं होतं। आणि अशा या थोर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। आपण सर्वजण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। खऱ्या अर्थानं आत्ताच जिल्हाध्यक्ष साहेबांनी नामोल्लेख केल्याप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जन्मलेले वाटेगाव तालुका वाळवा या ठिकाणचे सुपुत्र की ज्यांनी महाराष्ट्राला आपल्या लेखन साहित्यामुळं एका उंचीवरती नेऊन ठेवलं आणि त्या काळामध्ये असणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षणानं मनुष्य कशा प्रकारचं साहित्य लिहू शकतो त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचं चित्रण त्यांच्या लेखनातून आपल्याला आढळून येतं। 1.5 दिवसाची शाळा असा उल्लेख असलेल्या अण्णाभाऊंच्या या चरित्रामध्ये अण्णाभाऊ ज्या वेळेला शाळेत गेले
तेव्हा 1.5 दिवसात शाळेत होते अशा पद्धतीची माहिती उपलब्ध त्यांच्याकडून होत असते. परंतु या 1.5 दिवसाच्या शिक्षण शाळेत घेतलेल्या माणसानं या निसर्गाच्या सान्निध्यातून ज्या अनुभवानं जे शिक्षण घेतलं आणि पुढं ज्या पद्धतीनं आपली शैक्षणिक प्रगती केली, त्या शैक्षणिक प्रगतीमध्ये संपूर्ण तुम्हाला त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचं, राजकीय परिस्थितीचं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये त्यांनी दिलेलं योगदानाचं आपल्याला चित्र त्यामध्ये पाहायला मिळतं. फकीरा नावाची कादंबरी तर त्यांची अतिशय प्रसिद्ध पावली. त्याच पद्धतीने व्यक्तिरेखांच्यावर आधारित जे त्यांनी लेखन केलेलं होतं, त्यामध्ये राणोजी मांग असतील, त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या व्यक्तिरेखेवरती, माकडीचा माळ नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्यावरती अनेक पुस्तकं, नाटकं, पोवाडे, शाहिरी, कादंबऱ्या, कथा असं विपुल लेखन त्यांच्या आपल्या या ग्रंथसंपदेतून आपल्याला दिसून येतं.